कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत तिरंगी लढतीची चिन्हे, शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा महापूर. कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये यंदा तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेच्या 6 गटांसाठी तब्बल 53 तर पंचायत समितीच्या 12 गणांसाठी 94 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे. बुधवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला यात्रेचे स्वरूप आले होते. मंगळवार अखेरपर्यंत जिल्हा परिषदेच्या 6 गटांसाठी केवळ 11 आणि पंचायत समितीच्या 12 गणांसाठी 16 अर्ज दाखल झाले होते. मात्र बुधवारी सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केल्याने एका दिवसातच मोठी भर पडली. बुधवारी एकट्या दिवशी जिल्हा परिषद गटांसाठी 42 तर पंचायत समिती गणांसाठी 78 उमेदवारी अर्ज दाखल झाले. जिल्हा परिषद गटनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे: पिंपळे बुद्रुक 13, वॉटर स्टेशन 13, सातारा रोड 4, कुमठे 11, एकंबे 6 आणि वाठार किरोली 6 असे एकूण 53 अर्ज दाखल झाले. पंचायत समिती गटनिहाय गणनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे: सोनके 16, पिंपळे बुद्रुक 10, वॉटर स्टेशन 13, आंबोडे समज वाघोली 7, सातारा रोड 6, किन्ही 6, कुमठे 9, लासुर्णे 3, एकंबे 3, साप 7, आरबी 9 आणि वाठार किरोली 5 असे एकूण 94 अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दुपारी 3 वाजेपर्यंत असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी 2:30 वाजल्यापासून ध्वनिक्षेपकावरून इच्छुक उमेदवारांना वारंवार सूचना दिल्या. बरोबर 3 वाजता प्रशासकीय इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. मात्र ज्यांना अर्ज दाखल करायचे होते ते सर्व उमेदवार प्रांताधिकारी कार्यालयात एकत्रित थांबले होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, उपनिरीक्षक अतुल जगदाळे व यादव यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठ्या संख्येने दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांमुळे कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची राजकीय रंगत चांगलीच वाढली असून आगामी काळात निवडणूक प्रचाराला अधिक वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. राखीव गटातील उमेदवारांच्या अडचणींवर आमदार शशिकांत शिंदे यांची थेट हस्तक्षेपाची भूमिका, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची घेतली फेट. सातारा तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत राखीव गट व गणातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना जातीचे दाखले व त्याच्या व्हॅलिडिटी संदर्भात येत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी बुधवारी दुपारी थेट हस्तक्षेप केला. आमदार शिंदे यांनी सातारा तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अविनाश बारकुल यांची पंचायत समिती कार्यालयात भेट घेऊन उमेदवारांना भेडसावणाऱ्या अडचणी सविस्तरपणे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर गुंतले असल्यामुळे आरक्षित गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना जातीचे दाखले व व्हॅलिडिटी संदर्भात अडचणी येत होत्या. या अडचणींमुळे कोणत्याही पात्र उमेदवाराचा अर्ज बाद होऊ नये यासाठीच ही भेट घेतल्याचे आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील उमेदवारांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देत आमदार शिंदे यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये ओबीसीच्या दाखल्याच्या संदर्भातून हे निर्माण झालं. खरं म्हणतात आता 2-3 तास राहिलेले आहेत. अजून प्रांतांच्याकडून यांच्याकडून ती सर्टिफिकेट मिळावी म्हणून उमेदवार इथून उभे राहिलेले आहेत. वेळ लागत होता म्हणून मी तिथं आलो आणि माझं म्हणणं असं आहे त्यांना की आपण तत्काळ ज्या गोष्टी सगळ्यात प्रायोरिटीने आज लास्ट दिवस आहे, कालपासून तहसीलदार कार्यालयातून 2 दिवस, आत्तापर्यंत प्रांत कार्यालयामधून 1 दिवस आत्ता त्यांच्याकडून व्हॅलिडेट करून देतो म्हणून सांगितलेलं आहे. उमेदवारीचा अर्ज वेळेमुळे बाद होऊ नये म्हणून मी स्वतः आलो. सराईत चोरट्यांकडून सातारा जिल्ह्यातील 10 गुन्हे उघड, 8,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस अभिलेखावरील सराईत आरोपींकडून घरफोडी, जबरी चोरी तसेच शेतीपंप चोरीचे सातारा जिल्ह्यातील एकूण 10 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत आरोपींकडून एकूण 8,86,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हस्तगत मुद्देमालामध्ये 4 तोळे 6 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत 7,36,000 रुपये, 70 ग्रॅम चांदीचे दागिने किंमत 25,500 रुपये, मोटारसायकल किंमत 55,000 रुपये तसेच शेतीपंप किंमत 70,000 रुपये यांचा
समावेश आहे. सातारा जिल्ह्यात वाढत्या शेतीपंप चोरी, घरफोडी व जबरी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार केले. बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे चोरी करणारे आरोपी एका बिअर बारमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने कोळेवाडी येथील बार परिसरात सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या 2 इसमांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांना पकडले. चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्यांनी कराड शहर, कराड तालुका, मसूर, कोयनानगर व पाटण पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याचे उघड झाले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन, हत्यारे व चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून ऊसतोड कामगाराची निर्घृण हत्या झाल्याचे तपासात स्पष्ट. कोरेगाव तालुक्यातील भोसे गावच्या हद्दीत प्रेमसंबंधाच्या संशयातून एका ऊसतोड कामगाराची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासामध्ये उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व संतापाचे वातावरण आहे. मच्छिंद्र अंबादास भोसले वय 45 असे हत्या करण्यात आलेल्या कामगाराचे नाव असून तो जरंडेश्वर शुगर मिल्स येथे ऊसतोड व वाहतुकीचे काम करत होता. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अजय राजेंद्र माने राहणार भोसे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा मंगळवारी रात्री 10 वाजता दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मच्छिंद्र भोसले हा आपल्या पत्नी शीतल, मुलगा सूरज व मुलगी शिवानी यांच्यासह कारखाना परिसरात वास्तव्यास होता. कारखान्यातील स्लिप बॉय अजय माने याचे मच्छिंद्रची पत्नी शीतल हिच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय मच्छिंद्रला होता. या संशयातून मच्छिंद्र व अजय माने यांच्यात वारंवार वाद भांडणे होत होती. याच कारणावरून अजय माने याने मच्छिंद्रला अनेकदा जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दिनांक 15 जानेवारी रोजी सायंकाळी अजय माने याने मच्छिंद्रला जेवणाचे आमिष दाखवून कोपेवरून बाहेर नेले. त्यानंतर मच्छिंद्र घरी परतला नाही. रात्री उशिरा अजय माने हा एकटाच परत आला व मच्छिंद्रला गटामध्ये सोडल्याचे सांगून त्याच्या पत्नीचा मोबाईल परत दिला. मात्र मच्छिंद्रचा मोबाईल बंद लागत असल्याने संशय अधिकच बळावला. यावेळी मच्छिंद्रचा शोध घेत असताना अजय माने याने धमकीचे फोन केल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. मच्छिंद्र बेपत्ता झाल्यानंतर 17 जानेवारी रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलीस व नातेवाईकांकडून शोध मोहीम सुरू होती. दरम्यान दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी भोसे गावच्या हद्दीत धोम डावा कालव्या शेजारी असलेल्या राजेंद्र शामराव माने यांच्या ऊसाच्या शेतात एक अज्ञात पुरुषाचे प्रेत आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेतले असता कपडे व जवळ आढळलेल्या साहित्यावरून ते प्रेत मच्छिंद्र भोसले याचेच असल्याची खात्री पटली. घटनास्थळी केलेल्या पाहणीत मच्छिंद्रच्या दोन्ही पायांना त्याच्याच पांढऱ्या रंगाच्या पंचाने बांधलेले होते. डोक्यावर व चेहऱ्यावर अवजड हत्याराने जबर मारहाण करण्यात आल्याने चेहरा पूर्णपणे विचित्र झाला होता. प्रेत सडलेल्या अवस्थेत असून परिसरात उग्र वास पसरला होता. तसेच भटकी कुत्री व इतर प्राण्यांनी प्रेताचा काही भाग खाल्ल्याचेही निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळीच डॉक्टरांकडून शवविच्छेदन करण्यात आले. तक्रारीनुसार प्रेमसंबंधाच्या संशयातून व मच्छिंद्रकडून होणाऱ्या शिवीगाळाचा राग मनात धरून अजय माने याने मच्छिंद्रला निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर अवजड हत्याराने वार करत निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह ऊसाच्या शेतात लपवून ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे भोसे गावासह कोरेगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.